बॅक पेन की स्लिप डिस्क? बऱ्याच वेळेला आपल्याला हा प्रश्न पडतो की नक्की आपल्याला स्लिप डिस्क झाली आहे की हा साधा बॅक पेन आहे. दोघांमधला फरक काय? दोघांचा त्रास तर सारखाच आहे, परंतु स्लिप डिस्क मध्ये फक्त कंबरदुखी नसून तो कमरेपासून तर पायापर्यंत हा दुखणं जातो. बॅक पेन जे आहे ते काय आपल्या स्नायूंच्या इजेमुळे होतो. जर का आपण काही वजन उचललं आणि अचानकपणे स्नायूंच्या मांसपेशींवरती ताण पडलं तर बॅक पेन होतो आणि हा एक सिम्पटम आहे. आणि हा बॅक पेन किलर्स किंवा त्याला हलक्या हाताने मसाज दिल्याने किंवा क्रीम लावल्याने सेटल होऊन जातो. परंतु स्लिप डिस्क जी आहे ती प्रामुख्याने नस दबल्यामुळे होते. त्यामुळे गादी जेव्हा सरकते आणि नस दबते तेव्हा कमरेपासून एक पाय किंवा दोन्ही पाय मांड्यांच्या पाठीमागे, पोटऱ्यांच्या पाठीमागे आपल्याला दुखायला चालू होऊन जातो. तेव्हा दोघांमधला फरक जाणा आणि हा फरक जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांना भेटा, जेणेकरून आपण त्याचा MRI करू शकतो आणि MRI वरती दोघांमधला फरक निश्चितपणे जाणून घेऊ शकतो. त्यामुळे बॅक पेन आणि स्लिप डिस्कच्या कन्फ्युजन मध्ये नका राहू आणि घरगुती ट्रीटमेंट घेत बसू नका, कारण सिंपल बॅक पेन हा स्लिप डिस्क असू शकतो जो दुर्लक्षित केल्याने मोठा आजार ला सामोरे जाऊ शकतो. तर निश्चितपणे MRI करून घ्या आणि डॉक्टरांना भेटा. धन्यवाद.